बाबा साहब की तस्वीर मेरे बैग में रखी हुई थी, वहां से एक तस्वीर। सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, संपूर्ण भारत देशातील नागरिक हे आक्रोशमध्ये आहेत, कारण की काश्मीरमध्ये जे घडलं ते घडायला नको पाहिजे होतं। आणि सर्वप्रथम अशा घटनेचा आपण जाहीर निषेध करतो, कारण की त्या ठिकाणी गेलेले काही आपले भाऊ बहिणी हे आतंकवादाचा शिकार झालेले आहेत। तर भावांनो, सर्वप्रथम आपण अशा घटनेचा जाहीर निषेध करतो, पण आतंकवाद इथं संपत नाही भावांनो। आता आतंकवाद झाला, पण आपल्या भारत देशामधील काही अनेक वर्षापासून आतंकवाद चालू आहे। त्या आतंकवादाचं नाव म्हणजे जातीवाद आतंकवाद असं म्हणता येईल, कारण की हे जे टेररिस्ट आहेत याच्यावरती आपला सरकार ऍक्शन घेणारच। आपले भारतीय नौजवान याच्यावरती गोळ्याबाळ करतील, यांना शिक्षा देतील, किंवा ते एक वेगळा मुद्दा झाला। पण जे हजारो वर्षापासून जी गुलामगिरी लादली गेलेली आहे, एक आतंकवाद पसरवण्यात गेलेला आहे की जातीप्रमाणे सर्वांना बाटण्याचं काम केलेलं आहे या आतंकवादाने। आणि हा आतंकवाद इथपर्यंत संपत नाही, तर काही लोकांना अजून सुद्धा असं वाटते की जातीय छूत अछूत अजून सुद्धा उपस्थित आहे आणि अजून सुद्धा ते लागू करण्याचा प्रयत्न करतात। तर भावांनो, याच आतंकवादाच्या विरोधामध्ये व जातीय परंपराच्या विरोधामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला, आपलं पूर्ण आयुष्य खर्चलं या लढ्यामध्ये। तरी आजही सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती किंवा त्यांचं एखाद्या ठिकाणी स्मारक असेल तर काही जातीवादी कंटक त्या स्मारकाला खंडित करण्याचं काम करतात व बॅनर जर असलं तर बॅनरला फाडण्याचं काम करतात। आणि अशा घटना भावांनो तुम्हाला यूपी बिहार या राज्यामध्ये सर्वप्रथम बघायला मिळतील। आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर अशा घटना मी असंख्य तुम्हाला दर्शवलेल्या आहेत। आपला विरोध कोण्या जातीला किंवा धर्माला नाहीये, आपला विरोध त्या प्रत्येक व्यक्तीला आहे, तो जातीवाद आपल्या मानसिकतेमध्ये आणत असेल। तर भावांनो, आजची घटना बघू शकता तुम्ही की यूपी मध्ये जौनपूर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बसवण्यात आलेले आणि रात्रीच्या वेळेस त्या स्मारकाला खंडित करण्यासाठी एक नीच मानसिकतेचा मनोरुग्ण व्यक्ती येऊन त्या स्मारकाला खंडित करतो। तर अगोदर तुम्ही त्याचा क्लिप बघा। तर एवढंच नव्हे भावांनो, तर इटामध्ये तथागत गौतम बुद्ध यांचं स्मारक खंडित करण्यात येत आहे। आणि प्रयागराज या ठिकाणी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काळे कपडे घालण्यात येतात। अजून सुद्धा जाती भेदभाव संपला नाही। आणि आतंकवादापेक्षा जातीवाद हा सर्वात मोठा गुन्हा आहे, मला तरी असं वाटतंय। तुमचं व्यक्तिमत्व काय हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आणि एवढंच नव्हे भावांनो, तो मिर्झापूरचा रहिवासी या मुलगा जय भीम बोलतो म्हणून याच्याशी मारहाण होते आणि त्याला मारून जय श्रीरामचे नारे द्यावा लागतात। अजूनही कुठं ना कुठं काही लोकांच्या डोक्यामध्ये जातीवाद आहे आणि अजून सुद्धा तो नष्ट झाला नाही। आणि अशा घटनेचा निषेध आम्ही करत असतो। आणि असे कुत्रे जर आमच्या हाती लागले तर त्यांना कायद्याचा घोडा सुद्धा आम्ही लावण्यास विचार करत नाही, कारण की कालही आमच्या समाज बांधवांना अत्याचार सोसावा लागला आणि आजही या स्वतंत्र भारत देशामध्ये कुठं ना कुठं आमच्या लोकांवरती आमच्या समाजावरती अत्याचार होतो आणि ते आम्ही कधीही सहन करणार नाही। जोपर्यंत अशा मूर्खांना अशा नालायक व्यक्तींना कायद्याची लाठी मिळत नाही तोपर्यंत यांची अक्कल जागेवर येत नाही। तर भावांनो, आतंकवाद हा संपला पाहिजे आणि सर्वप्रथम जातीय भेदभाव जे आपल्या भारत देशामध्ये हजारो वर्षापासून चालू आहे हा संपला पाहिजे। कारण की जातीय भेदभावामुळे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त झाले आणि जे जातीय भेदभाव करतात त्यांना सुद्धा कायद्याचे घोडे लागले। तर आम्ही कोणाच्या विरोधामध्ये नाहीये, आम्ही त्या प्रत्येक व्यक्तीच्या विरोधामध्ये जो आमच्या बापाला व आमच्या समाजाला खालच्या स्तरी समजत असेल तर भावांनो कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा की तुम्ही माझा हा व्हिडिओ नेमका कुठून बघताय। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय भीम, जय संविधान।